कारंजा मानोरा विधानसभा निवडणूक लढण्यास पुंजानी सज्ज. आगामी काळात राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुका घोषित होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलेली आहे. दरम्यान कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास आपण सज्ज असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांनी दिली आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी मतदारांच्या भेटींचा धडक कार्यक्रम सुरू केलेला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असून कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात पार्सल उमेदवारांचा निदर्शनास सुळसुळाट झाल्याचे येत आहे. कारंजा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीचे संभाव्य उमेदवार कोण असतील असा संभ्रम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट स्थानिक उमेदवार म्हणून पुंजानी यांना जनतेची पसंती समाजकारण करताना राजकारणामध्ये प्रवेश करणारे मो युसुफ पुंजानी हे जनतेच्या कामासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या कार्यालयामध्ये नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी दिसायला मिळते. साधारण व्यक्तींचा जरी फोन गेला तर त्याला रिस्पॉन्स देण्याचा काम पुंजानी करत असल्यामुळे तसेच लोकांमध्ये त्यांची चाहत निर्माण झाली आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवेचे घेतले व्रत. शहराच्या मध्यभागी पुंजानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्याकडून जनसेवेचे काम अविरत सुरू आहे. कोणतीही शासकीय योजना असो किंवा वैद्यकीय उपचार करण्यासाठी मार्गदर्शन तसेच मदत करण्याचे काम त्यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येते. हे विशेष मुस्लिम चेहरा देणार असल्याचे विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात 2014 व 2019 मध्ये मतदारांचे भक्कम पाठबळ प्राप्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष मो युसुफ पुंजानी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाल्याने कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे मात्र निश्चित झाले आहे. पुंजानी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत 2016 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून कारंजा आणि मानोरा नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता स्थापन केली होती. तसेच जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच नगरपालिकेमध्ये त्यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुंजानी यांचे नाव अग्रस्थानी घेण्यात येत आहे. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज.